नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणिता फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास नवरदेवाच्या बहिणीसाठी सुंदर असा ब्लाऊज शिवणार आहोत. तर बघा, हा ब्लाऊज दिसायला तर सुंदरच आहे, पण याची फिटिंग आणि फिनिशिंग आपण अगदी जबरदस्त असे शिवणार आहोत. तर मैत्रिणींनो, तुम्हालाही हा ब्लाऊज शिकायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अगदी कमी वेळामध्ये आपण हा ब्लाऊज तयार करणार आहोत. तर बघा, इथे सर्वात अगोदर आपण इथे प्रिन्स कटची कटोरी जोडून घेऊया. तर बघा, त्यासाठी इथे आपण आधी ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो ठेवलेला आहे आणि त्यावर अस्तर ठेवून इथे टाचपिन लावून घेऊयात. आता लगेच दुसऱ्याही साईडला आपण इथे व्यवस्थित ठेवून दोन्ही बाजू एकाच साईडच्या होणार नाहीत यासाठी आपल्याला ही ट्रिक वापरायची आहे. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीला जोडताना दोन्ही बाजू एकाच साईडच्या होतात आणि ती परत हुक लावावी लागते, त्याच्यामध्ये खूप वेळ जातो. तर त्यासाठी ही ट्रिक वापरा. ह्या ट्रिकने जर शिवला तर आपला ब्लाऊज कमी वेळेमध्ये तयार होतो. तर बघा, इथे दोन्ही साईडने आपण टाचपिन लावून घेतलेले आहेत. आता इथे कडेकडेने शिलाई टाकून आपल्याला अस्तर फिटिंग करून घ्यायचे. अस्तर फिटिंग करताना कपड्याला कुठेही जोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता एक बाजू झाली की लगेच दुसऱ्याही बाजूने आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. अस्तर फिटिंग करताना टाका थोडासा मोठा केला तरीही चालतो. तर बघा, ह्या पद्धतीने इथे आपल्याला अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. आता दोन्ही अस्तर फिटिंग करून झालेले आहेत. आता एक्स्ट्राचा जो कपडा असतो तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. आपण अस्तरवर परफेक्ट माप काढतो आणि हे ब्लाऊजचा जो मेन कपडा असतो तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो. अस्तर फिटिंग करून झाल्यावर आपल्याला तो एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. तर बघा, एक बाजू कट करून झालेली आहे. लगेच आता दुसरी ही बाजू कट करून घेऊया. तर मैत्रिणींनो, फक्त अर्ध्या तासामध्ये आपण हा ब्लाऊज शिवून तयार करणार आहोत आणि ह्यामध्ये काही ट्रिक आणि टिप्स आहेत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता प्रिन्स कटची कटोरी आपली जोडून झालेली आहे. आता इथे गळ्याची साईड घ्यायची आहे. तर इथे आपण कट करताना गळा कट केलेला नव्हता, तर आता इथे आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे. तर इथे गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच आणि गळा उंची घेतलेली आहे 6 इंच. तर गळा उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता किंवा इथे आकार सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीवर कोणताही टाकू शकता. तर बघा, गळा कट करून झालेला आहे. आता ब्लाऊजचा मेन कपडा घ्यायचा आहे आणि तो इथे सरळ ठेवून घ्यायचा आहे. आपल्याला इथे हा कपडा पलटी करून आपल्याला इथे गळ्याला फिनिशिंग द्यायची आहे. तर मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने गळा जर शिवला तर तुम्हाला कुठेही गोटपट्टी लावण्याची गरज नाही आणि गळ्याला फिनिशिंग सुद्धा खूप छान येते. तर बघा, जसा गळ्याचा आकार आहे तशी इथे आपण एकसारखी शिलाई मार्जिन देऊन शिलाई टाकून घेतलेली आहे आणि छोटे छोटे कट देऊन घेतलेले आहेत. कट देताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता इथे अस्तरच्या साईडने अगदी बारीक अशी आपल्याला इथे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. दाब शिलाई देऊन झाल्यावर आपल्याला इथे पूर्ण कपडा पलटवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अस्तर फिटिंग करून घ्यायचे. अस्तरचा आणि ब्लाऊजचा मेन कपडा दोन्ही व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत. कपड्याला कुठेही झोळ येणार नाही व गुढी पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर बघा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दोन्ही कपडा व्यवस्थित ठेवूनच आपल्याला इथे अस्तर फिटिंग करून घ्यायचे. ब्लाऊज शिवताना ब्लाऊजला फिनिशिंग खूप महत्त्वाची असते. तर त्यासाठी आपल्याला इथे कपड्याला कुठेही जोळ येणार नाही, शिलाई इकडे तिकडे जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर बघा, अस्तर फिटिंग करून झाल्यावर एक्स्ट्राचा कपडा इथे आपण कट करून घेतलेला आहे. आता लगेच दुसरी ही बाजू आपण इथे तयार करून घेऊया. तर बघा, दुसरी बाजू व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची आहे आणि एकसारखी शिलाई मार्जिन देऊन जसा गळ्याचा आकार आहे तसा हात वळून आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. त्यानंतर मध्ये जो एक्स्ट्राचा कपडा आहे तोही इथे कट करून घ्यायचा आहे. छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. कट देताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. तर आता बघा, इथे अगदी आपल्याला हळूवारपणे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. इथेच आपल्या गळ्याची फिनिशिंग असते, तर त्यासाठी इथे काळजीपूर्वक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर अस्तर पूर्ण पलटवून आपल्याला कडेकडेने शिलाई टाकून अस्तर फिटिंग करून घ्यायचे. तर बघा, इथे दोन्ही कपडा व्यवस्थित ठेवून आपण इथे अस्तर फिटिंग करून घेऊयात. अस्तर फिटिंग करताना कपड्याला कुठेही जोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि गळ्याच्या साईडने अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. आता एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे.
तर बघू शकता मैत्रिणींनो, इथे फिनिशिंग सहित आपले दोन्ही बाजू तयार झालेले आहे. गळ्याची बाजू आणि प्रिन्स कटची कटोरी दोन्ही तयार झालेली आहेत. तर आता इथे लगेच आपण प्रिन्स कट हा जोडून घेऊया. तर बघा, ह्या पद्धतीने आपण दोन्ही व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत. आणि आता इथे शिलाई टाकताना आपल्याला कपड्याला कुठेही ओढाताण न करता अगदी सावकाश आणि हळुवारपणे इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. आणि लगेच इथे डबल शिलाई टाकून देऊयात. शिलाई टाकताना एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. बघू शकता, इथे आपली परफेक्ट अशी शिलाई टाकून झालेली आहे. पफ सुद्धा खूप छान आलेला आहे. बऱ्याच मैत्रिणींना प्रिन्स कटचा पफ चपटा होतो, तर त्यासाठी इथे एक शिलाई टाकून घ्यायची आहे. त्यामुळे प्रिन्स कटचा पफ अजूनच सुंदर असा तयार होतो. तर मैत्रिणींनो, ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा. त्यानंतर आपल्याला इथे 2 इंचाची इथे काच बटन पट्टी लावून घ्यायची आहे. 2 इंचाची पट्टी घेऊन आपण एक साइड दुमडून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे शिलाई टाकून घेतलेली आहे. वरच्या साइडने आपला गळा तयार आहे, त्यासाठी आपल्याला इथे वरच्याही साइडने दुमडून घ्यायचे आहे. त्यानंतर एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे आणि पूर्ण पट्टी मध्ये दुमडून त्यावरून एक शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, आपला परफेक्ट फिनिशिंग सहित प्रिन्स कटची एक बाजू आपली तयार झालेली आहे. तर बघू शकता, पफ सुद्धा किती सुंदर असा आलेला आहे. आता ह्याच पद्धतीने आपण इथे दुसरीही बाजू तयार करून घेऊयात. आता बघा, इथे दुसरीही बाजू तयार करून घेतलेली आहे. दोन्ही बाजू तयार झालेल्या आहेत. आता इथे आपण बाही जोडून घेऊया. तर बघा, इथे बाही जोडण्यासाठी इथे सेंटर मधून आपण ही बाही वेगवेगळी करून घेऊयात. दोन्ही बाहीची घडी व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि सेंटर मधून कट करून घ्यायचा आहे. तर बघा, इथे अगोदर आपल्याला बाही ही सरळ ठेवून घ्यायची आहे आणि त्यावर आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने अस्तर व्यवस्थित ठेवून एकसारखी शिलाई मार्जिन टाकून आपल्याला इथे बाही जोडून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे अस्तरच्या साइडने एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. दाब शिलाई देताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर बघू शकता, दाब शिलाई देऊन झाल्यावर आपल्याला हा कपडा पूर्ण मध्ये दुमडून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित अशी इथे अस्तर फिटिंग करून घ्यायची आहे. अस्तर फिटिंग करून झाल्यावर एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे. तर बघा, इथे आपण अस्तरवर परफेक्ट माप काढलेला असतो आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा असतो तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो, तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता, आपली फिनिशिंग सहित एक बाजू तयार झालेली आहे. आता ह्याच पद्धतीने आपल्याला इथे दुसरीही बाजू तयार करून घ्यायची आहे. बाजू तयार करताना आपण समोरचा भाग अगोदर जोडला असेल तर दुसऱ्या बाहीला आपण मागचा भाग अगोदर जोडून घ्यायचा आहे. ह्या पद्धतीने जर बाही जोडली तर आपली दोन्ही बाही एकाच साइडची होणार नाहीत. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीला बाही जोडताना दोन्ही बाही एकाच साइडच्या होतात आणि त्यानंतर पुन्हा लक्षात येते. तर त्यासाठी तुम्ही ही ट्रिक नक्की वापरा. मैत्रिणींनो, कमी वेळामध्ये ब्लाऊज शिवण्यासाठी आपण ब्लाऊज कट करतानाच ते पूर्ण तयार करून घ्यायचे आहे. काच बटन पट्ट्या, पाठीची पट्टी, क्रॉस पट्ट्या जे काय आहे ते अगोदरच तयार करून ठेवले तर शिवताना आपल्याला अगदी कमी वेळामध्ये ब्लाऊज तयार होतो. तर बघा, इथे आपल्याला आता एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि बघू शकता, इथे आपल्या दोन्ही बाही तयार झालेल्या आहेत. आता आपण इथे मागची बाजू ही तयार करून घेतलेली आहे. तर बघू शकता, इथे मागच्या बाजूला आपण सुंदर असा गळा तयार केलेला आहे. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्हाला पाहायला सुद्धा बोर होईल, तर त्यासाठी आपण गळ्याचा सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. तर आता इथे आपण समोरची जी बाजू तयार केलेली आहे तर ती इथे आपण जोडून घेऊया. तर बघा, इथे मागची बाजू आपण सरळ ठेवलेली आहे आणि त्यावर आपल्याला समोरची बाजू ठेवून घ्यायची आहे. शोल्डरला जोडताना आपल्याला गळ्याच्या साईडने किंचित आपल्याला खालच्या साईडने क्रॉस अशी शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून शोल्डर उतरणार नाही. यासाठी ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा. बघा, दोन्ही बाजूचे इथे शोल्डर जोडून झालेले आहेत. आता इथे खालच्या साईडने आपल्याला कपडा दुमडून घ्यायचा आहे. कपडा जर एक्स्ट्राचा असेल तर इथेच दुमडून घ्यायचा आहे, नसेल तर आपल्याला इथे वेगळी पट्टी लावून घ्यायची आहे. तर बघू शकता, इथे आपण खालच्या साईडने कपडा दुमडून एक शिलाई टाकून घेतलेली आहे. आता ह्याच साईजनुसार आपल्याला दुसरी बाजू जोडून घ्यायची आहे. खडूने मार्किंग करून घ्यायची आहे आणि दुसऱ्याही बाजूने आपल्याला इथे कपडा दुमडून घ्यायचा आहे.
मैत्रिणींनो, अगदी कमी वेळामध्ये परफेक्ट फिटिंग आणि फिनिशिंग सहित आपण हा ब्लाऊज तयार करत आहोत. तर हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, इथे शोल्डर जोडून झालेले आहेत आणि खालच्या साईडनेही आपली शिलाई टाकून झालेली आहे. आता आपण इथे बाही जोडून घेऊयात. बाही जोडण्यासाठी आपल्याला इथे सेंटरला कट टाकून घ्यायचा आहे आणि तो कट इथे शोल्डरच्या शिलाईवर ठेवून घ्यायचा आहे आणि बाहीची जी खोल बाजू आहे तर ती समोरच्या बाजूने आपल्याला ठेवून घ्यायची आहे आणि त्यानंतर शिलाई टाकून घ्यायची. आता मागच्या बाजूने शिलाई टाकून झाल्यावर आपल्याला इथे समोरच्या बाजूने शिलाई टाकून घ्यायची आहे. शिलाई टाकताना एकसारखीच शिलाई मार्जिन ठेवून शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग छान येईल यासाठी. मैत्रिणींनो, तुम्हाला हा ब्लाऊजचा गळा शिकायचा असेल तर तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तर बघा, एक साईडची आपली बाही लावून झालेली आहे. लगेच इथे आपण डबल शिलाई ही देऊन घेऊया. डबल शिलाई देताना कपड्याला कुठेही गुढी पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. व्यवस्थित अशी आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघू शकता, इथे एक साईड शिलाई टाकून झालेली आहे आणि आता सरळ बाजूने आपल्याला एक टीप टाकून घ्यायची आहे. दोन्ही बाही व्यवस्थित ठेवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर इथे मुंड्याच्या साईडनेही दोन्ही बाजू व्यवस्थित ठेवून आपल्याला इथे सरळ शिलाई टाकून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. आता एक बाजू आपली तयार झालेली आहे. लगेच आता दुसऱ्याही बाजूची आपण इथे बाही लावून घेऊयात. तर बघा, दुसऱ्याही बाजूची बाही लावण्यासाठी आपण इथे बाहीला डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि इथे सेंटरला कट टाकून घेतलेला आहे. जिथून कट टाकलेला आहे तो आपल्याला इथे शोल्डरवर ठेवून घ्यायचा आहे आणि बाही लावून घ्यायची आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, अगदी अर्ध्या तासामध्ये आपण अस्तरचा परफेक्ट फिटिंग आणि फिनिशिंग सहित ब्लाऊज तयार केलेला आहे. आता लगेच इथे आपण डबल शिलाई ही देऊन घेऊयात. मैत्रिणींनो, खास आपण हा 5,000च्या साडीवरला सुंदर असा ब्लाऊज तयार केलेला आहे. आता लगेच इथे फिटिंग टाकण्यासाठी आपल्याला सरळ बाजूने एक शिलाई टाकून घ्यायची आहे. दोन्ही बाजू व्यवस्थित ठेवून घ्यायच्या आहेत आणि त्यावर आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. तर ह्या ब्लाऊजची आपण परफेक्ट अशी फिटिंग टाकून घेणार आहोत. बऱ्याच मैत्रिणी ब्लाऊज शिवतात पण फिटिंग व्यवस्थित जमत नाही, तर त्या मैत्रिणीसाठी खास ट्रिक आहे. तर बघा, शिलाई टाकून झाल्यावर इथे आपण एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतलेला आहे. आता ब्लाऊज आपल्याला उलट्या साईडने करून घ्यायचा आहे. तर दोन्ही बाजू उलट्या साईडने करून घ्यायच्या आहेत आणि साधारण 1 इंचावर अशी आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. आपण शिलाई मार्जिन 1.5 ते 2 इंच आपण सोडलेली असते, तर त्यासाठी अगोदर आपल्याला इथे 1 इंचावर शिलाई टाकून घ्यायची आहे. या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊजला फिटिंग केली तर तुमचा फिटिंगला अगदी परफेक्ट असा ब्लाऊज बसतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आता दुसऱ्याही बाजूने आपल्याला इथे 1 इंचावर शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा, आता आपल्याला घ्यायचा आहे मापाचा ब्लाऊज. तर मापाच्या ब्लाऊजला आपल्याला अगोदर इथे कमरेचं माप काढून घ्यायचं आहे. तर कमरेचं माप काढण्यासाठी आपल्याला ह्या काच बटन पट्टीपासून दुसऱ्या काच बटन पट्टीपर्यंत मापाचा ब्लाऊज आणि आता आपण तयार करत आहोत तो ब्लाऊज मोजून घ्यायचा आहे आणि आता उरलेला जो भाग आहे तो आपल्याला इथे टेपनं मोजून घ्यायचा आहे. तर इथे आपला साधारण 3 ते 3.5 इंच उरलेला आहे. तर बघू शकता, इथे आपला 3.5 इंच उरलेला आहे. तर त्यासाठी आपल्याला इथे दोन्ही बाजूने तेवढ्या अंतरामध्ये शिलाई टाकून घ्यायची आहे आणि आता इथे आपल्याला बाहीचं आणि मुंड्याचं माप कसं घ्यायचं तेही आपण इथे पाहणार आहोत. मुंड्याचं माप व्यवस्थित घेणं खूप गरजेचं आहे. मुंड्यामध्येच आपला पूर्ण ब्लाऊज बिघडतो. लूज झाला तर आपल्या ब्लाऊजला गुढ्या पडतात आणि फिट्ट झाला तर ब्लाऊज ओढला जातो. तर त्यासाठी मुंड्याचं माप घेताना अगदी काळजीपूर्वक माप घ्यायचं आहे. तर बघा, इथे बाहीचं बॉटमचं माप आपण इथे घेतलेलं आहे आणि सरळ शिलाई टाकून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला मापाच्या ब्लाऊजचा मुंढा मोजून घ्यायचा आहे. मापाचा ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण शोल्डरच्या शिवणापासून पुढे आपल्याला जेवढं माप आहे तिथे मार्किंग करून घ्यायचे आहे
आणि परफेक्ट अशी इथे फिटिंग टाकून घ्यायची आहे. तर हे माप जर परफेक्ट आलं तर आपला ब्लाऊज कुठेही बिघडणार नाही, अगदी व्यवस्थित असा बसतो. आता खालच्या साईडने आपल्याला इथे जेवढं आपलं अंतर आलेलं आहे तेवढी इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. त्यानंतर दुसऱ्या बाहीची फिटिंग करताना पहिल्या बाहीवरूनच आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचे आहे आणि त्यावर इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. त्यानंतर अर्ध्याच शिलाई टाकून आपल्याला इथे मुंढ्याचं माप मोजून घ्यायचं आहे. तर त्याच मुंढ्याचं माप आपल्याला इथे मोजून घ्यायचं आहे, कडूने मार्किंग करून घ्यायचे आहे आणि शिलाई टाकून घ्यायची आहे. बघू शकता मैत्रिणींनो, नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी सुद्धा अगदी सहज आणि परफेक्ट अशी फिटिंग टाकू शकता. तर तुम्ही या पद्धतीने फिटिंग टाकून बघा आणि परफेक्ट ब्लाऊज तयार करा. तर बघा, आता परत एकदा मोजून बघायचं आहे तर आपल्याला किती कमी जास्त आलेलं आहे. तर बघा, आपली फिटिंग परफेक्ट अशी आलेली आहे. आता इथे आपल्याला साईडने शिलाई टाकून घ्यायची आहे. 3 ते 4 शिलाई आपल्याला इथे आपण जेवढी फिटिंग टाकलेली होती आता त्या साईडने आपल्याला इथे टाकून घ्यायच्या आहेत. तर दोन्हीही बाजूने आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता मैत्रिणींनो, हा ब्लाऊज आता आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे आणि परफेक्ट फिटिंग आणि फिनिशिंग सहित अगदी कमी वेळेमध्ये आपला ब्लाऊज तयार झालेला आहे. तर मैत्रिणींनो, ह्याच पद्धतीने ब्लाऊज तुम्ही जर नवीन शिकणाऱ्या असाल तरीही अगदी अर्ध्या तासामध्ये तुम्ही अस्तरचा परफेक्ट ब्लाऊज शिवू शकता. आणि ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली आणि ब्लाऊज शिवण्याची पद्धत कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्या ब्लाऊजचा प्रिन्स कटचा पफ सुद्धा खूप सुंदर असा आलेला आहे. मैत्रिणींनो, हा ब्लाऊज आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.